आज आपण पाहणार आहोत टॉपिक फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स ह्या टॉपिक मध्ये काही डायग्राम्स असतात आणि काही तुम्हाला नंबर्स दिलेले असतात. तर पहिल्या डायग्राम मध्ये असणारं को रिलेशन अंकांमध्ये तेच तुम्हाला क्वेश्चन फिगर मध्ये शोधायचं असतं. तर आपण पहिला क्वेश्चन आज पाहूया. बघा इथे काय दिलंय 12 3 81. तर बाय ऑब्झर्वेशन तुम्हाला कळलं पाहिजे 81 हा 9 चा स्क्वेअर आहे आणि 12 बघा इथे 12 मायनस 3 केलं तर तुमचं उत्तर काय येईल 9. सो 81 इज 9 स्क्वेअर. सेम वे इथे 15 मायनस 3 करा, आन्सर येईल तुमचं 12. मग इथे काय येईल 12 स्क्वेअर इज 144. नेक्स्ट सम आता आपण पाहूया. दुसऱ्या सम मध्ये बघा, दुसऱ्या सम मध्ये ट्रायंगल्स दिलेले आहेत आणि 2 अंक दिलेले आहेत आणि मध्ये एक अंक आहे. आता इथे 3 आणि 2 दिलेला आहे, इथे 2 आणि 1 दिलेला आहे. 3 आणि 2 इथे 35 आहे, 2 आणि 1 इथे 9 आहे. तर तुमचं ऑब्झर्वेशन तुम्ही असेल किंवा ह्या 2 अंकांमध्ये काय केलं तर 35 येईल. तर तुम्हाला असं जाणवेल की बघा इथे 3चा त्यांनी घन केलेला आहे. 3 क्यूब प्लस 2 क्यूब, 3 क्यूब किती येतो 27 प्लस 2 क्यूब किती येतो 8. ह्या दोघांची आपण बेरीज केली तर उत्तर काय येतं तुमचं 35. सेम वे इथे बघा 2 क्यूब प्लस 1 क्यूब बरोबर. 2 क्यूब काय येतो 8 आणि एकाचा घन किती येतो 1. 8 अधिक 9 1 किती होतात 9. हे बघा इथे 9 आहे. तर सेम वे आपल्याला हे सॉल्व्ह करता येईल. 4चा घन 4चा क्यूब अधिक 2चा घन म्हणजे 2चा क्यूब. 4चा क्यूब किती येतो 64 प्लस 2चा क्यूब किती येतो 8. म्हणजेच यांची बेरीज किती येते 72. तर 72 हे तुमचं उत्तर असेल. नेक्स्ट सम आता आपण पाहूया. नेक्स्ट सम मध्ये बघा त्यांनी एक स्क्वेअर दिलेला आहे आणि स्क्वेअर मध्ये काही अंक आहेत. तर जेव्हा तुम्ही हे अंक ऑब्झर्व कराल तेव्हा तुम्हाला कळेल की ह्या दोनाने 8ला 80 ला भाग दिला तर उत्तर तुमचं काय येतं 1/40. सेम वे इथे 6 आणि 24चं सिम्प्लिफिकेशन काय येतं 1/4. त्याचप्रमाणे आपण इथे सॉल्व्ह करूया. 3 आणि 20चं 3 आणि 120चं काय येईल आन्सर तर 1/40. सेम वे x आपण 36 चं उत्तर तुमचं 4 आलं पाहिजे. हे बघा इथे अशा प्रकारे म्हणजेच इथे किती कोणत्या अंकाने तुम्ही 4 ला गुणलं म्हणजे इथे बघा 6 चोक 24 झालंय. तर सेम वे x गुणिले 4 बरोबर तुमचं आन्सर 36 आलं पाहिजे. म्हणून 9 चोक 36 होतात. म्हणजेच x ची व्हॅल्यू काय येईल इथे x ची व्हॅल्यू काय येईल 9. ठीक आहे. आता आपण पुढचं सम पाहूया. पुढच्या सम मध्ये बघा तुम्हाला 9 स्क्वेअर दिलेले आहेत छोटे छोटे. तर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर ह्या 9 अंकांमध्ये काहीतरी एक सिक्वेन्स दिलेला आहे. तर तो सिक्वेन्स असा आहे की ह्या संपूर्ण लाईन्स मध्ये आडवी बेरीज करा आणि उभी बेरीज करा. तर आडवी बेरीज केली तुम्ही तर 30 20 आणि 10 किती होते 60 होते. सेम वे 14 आणि 20 34 होतात. 34 अधिक 26 किती होतात 60 होतात. सेम वे उभी बेरीज करा 30 आणि 16 आणि 14 ही बेरीज पण तुमची 60 होते. 10 24 आणि 26 10 आणि 24 34 34 आणि 26 60 होतात. मग ह्याचप्रमाणे इथे 20 आणि इथे x आहे आणि इथे 20 म्हणजेच इथे x ची व्हॅल्यू काय येईल तुमची 20 येईल. x ची व्हॅल्यू काय येईल 20 येईल. म्हणजे समजा आपण इथे 20 घेतलं तर बघा उभी बेरीज 20 अधिक 20 अधिक 20 60 येते आणि आडवी बेरीज तुम्ही केली तर 16 अधिक 24 40 होतात. 40 आणि 20 60 होतात. म्हणजे ही बेरीज सुद्धा तुमची काय होते 60 होते. म्हणजेच x ची व्हॅल्यू काय येईल तुमची 20 येईल. नेक्स्ट सम आता आपण पाहूया. बघा नवीन गणितामध्ये इथे एक त्यांनी सर्कल दिलेला आहे आणि सर्कलच्या बाहेर त्यांनी 4 अंक दिलेले आहेत. आता बघा सर्कल मधला जो अंक आहे त्याचा आणि ह्या 4 अंकांचा काहीतरी संबंध असू शकतो. आता तो संबंध आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं असेल तर तुम्हाला कळेल की ह्या बाहेरील 4 अंकांची त्यांनी काय केलेली आहे बेरीज केलेली आहे. म्हणजेच 23 अधिक 14 अधिक 16 अधिक 7 ही बेरीज तुम्ही केली तर बघा किती येते 23 आणि 7 30 30 आणि 30 60 होते आणि मध्ये अंक काय दिलेला आहे 15. म्हणजे या 60 ला तुम्ही 4 ने भाग दिला तर ते उत्तर तुमचं 15 येतं. तर सेम वे आपण इथे करूया की 20 20 अधिक 5 25 25 अधिक 6 31 31 अधिक 17 किती होतात तर 48 होतात. आता या 48 ला तुम्हाला कितीने भाग द्यायला लागेल. सेम वे इथे बघा 48 ला तुम्ही 4 ने भाग दिला, इथे पण तुम्ही कितीने भाग दिलाय 4 ने. तर त्याचप्रमाणे ह्या 48 ला तुम्ही 4 ने भाग दिला तर उत्तर काय येईल तुमचं 12. हे बघा इथे 12 आहे.
म्हणजे थोडक्यात बाहेरील अंकांची बेरीज केली आहे आणि त्याला 4 ने भाग दिलाय, तर जे काय उत्तर येईल ते तुमचं एक्स असेल. आता इथे बघा 12 अधिक 16 अधिक 18 अधिक 22, तर ही बेरीज तुम्ही केली तर 12 अधिक 12 आणि 18 किती होतात 30, 30 आणि 16 तुमचे किती होतात 46, 46 आणि तुम्ही 22 केले, 46 आणि 22 तुमचे किती होतात 68, 68. आता 68 ला तुम्ही 4 ने भाग दिला तर तुमचं उत्तर येईल 17 चौक 68. म्हणजे तिथे एक्स ची व्हॅल्यू काय असेल, तुमची एक्स ची व्हॅल्यू काय असेल 17. हे याचं उत्तर आहे. तर बघा अशा प्रकारे व्हेरियस गणित आपल्याला फिल इन द ब्लँक्स मध्ये येत असतात. आपण नवीन सम पाहूया. नवीन सम मध्ये बघा इथे त्यांनी काय दिलंय, अशा वेगवेगळ्या लाईन्स दिलेल्या आहेत आणि अपोजिट नंबर्स आहेत. प्रत्येक लाईनच्या समोर अपोजिट नंबर्स आहेत. अशा वेळेस कधीही एक ऑब्झर्व करायचं की या समोरील अंकांमध्ये काहीतरी रिलेशन असू शकतं. तर ते काय आहे ते आपण फाइंड आउट करूया. तर तुमचं बाय ऑब्झर्विंग तुम्हाला हे कळेल की बघा इथे काय दिलेलं आहे, त्यांनी 39 आणि 10 दिलेलं आहे आणि इथे काय दिले 47 आणि 18 दिलेले आहे. तर बघा या समोरील अंकांची वजाबाकी केलेली आहे, म्हणजे 39 वजा 10, 39 वजा 10 करा, उत्तर तुमचं काय येईल 29. सेम वे इथे 47, 47च्या अपोजिट काय आहेत 18, 47 च्या अपोजिट काय आहेत 18, इथे उत्तर तुमचं काय येईल 29. तसंच बघा इथे 62 च्या अपोजिट काय आहेत 33, 62 मायनस 33 याचं उत्तर पण तुमचं काय येईल 29. मग त्यामुळे आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे 58, म्हणजेच या 58च्या मायनस आपलं 58 मायनस हा एक्स आपण समजा पकडला तर 58 मायनस एक्स केलं तर उत्तर तुमचं 29 आलं पाहिजे. म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू काय येईल तुमची 58 मायनस 29, म्हणून एक्स बरोबर काय येईल तुमची व्हॅल्यू 29. म्हणजेच इथे आन्सर फिगर काय येईल तुमचं 29 हे उत्तर आहे. तर नीट लक्षात ठेवा असे जेव्हा अपोजिट अंक असतात तेव्हा त्या अपोजिट अंकांमध्ये काहीतरी कोरिलेशन असतं. नेक्स्ट सम पाहूया आपण. नेक्स्ट सम मध्ये बघा इथे त्यांनी काय दिलेलं आहे, 3 अंक दिलेले आहेत 1 2 3 आणि इथे एक मोठा अंक दिलेला आहे. सेम वे 1 2 3 आणि इथे एक मोठा अंक दिलेला आहे. मग याचा अर्थ त्या 3 अंकांमध्ये काहीतरी कोरिलेशन आहे किंवा काहीतरी प्रक्रिया केलेली आहे, वजाबाकी गुणाकार काहीतरी, आणि ज्याचं उत्तर हे 36 आहे. तर तुमचे पाडेपाठ असतील तर तुम्हाला लगेच उत्तर मिळेल की इथे 6 गुणिले 3 गुणिले 2 केलेत, म्हणजे 6 त्रिक 18, 18 दोणे 36, म्हणजे याचं उत्तर काय येतं तुमचं 36. सेम वे इथे बघा 12 गुणिले 2 गुणिले 6 केलेत, म्हणजेच 12 दोणे 24, 24 गुणिले 6 केले तर उत्तर तुमचं काय येतं 144. हे तिथे उत्तर. सेम वे इथे करायला लागेल तुम्हाला 11 गुणिले 2 गुणिले 6, 11 गुणिले 2 गुणिले 6 म्हणजे किती होतं, तर 11 दोणे 22 आणि 22 गुणिले 6 केले तर उत्तर तुमचं किती येतं 22 + 132, 132. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय तुमचं 130. म्हणजे थोडक्यात ह्या सम मध्ये काय केलेलं, हे जे बाहेरील 3 अंक आहेत त्यांचा गुणाकार इथे खाली आन्सर फिगर मध्ये होता. आपण नेक्स्ट सम आता पाहूया. नेक्स्ट सम मध्ये बघा त्यांनी काय दिलेले 2 अंक दिलेले आहेत आणि खाली एक मोठा अंक दिलेला आहे. आता याच्यामध्ये तुमचे स्क्वेअर क्यूब पार्ट असतील तर असे सम तुमचे लवकर सॉल्व्ह होतात. इथे बघा त्यांनी 9 आणि 2 हे 2 अंक दिलेले आहेत आणि इथे 121 दिलेले आहे, म्हणजेच 9 अधिक 2 केलं तर 11 येतात आणि 11चा वर्ग काय आहे 121 आहे, ते इथे दिलेले आहे. सेम वे इथे बघा 6 अधिक 3 किती होतात 9 होतात आणि 9चा वर्ग किती आहे 81 आहे, हा इथे दिलेला आहे. मग त्याच प्रकारे आपण हे सॉल्व्ह करू. 3 अधिक 4 किती होतात 7, 7चा वर्ग किती होतो 49. याचा अर्थ इथे आन्सर किती आहे 49. आता पाहूया आपण एक शेवटचा सम पाहूया आपण. याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे त्यांनी. ह्या सम मध्ये त्यांनी 24, 2 आणि 5 आणि 130 असे अंक दिलेले आहेत. आता बघा सेम वे इथे 13, 5 आणि 6, तर तुमचे पाढेपाठ असतील तर तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं असेल तर तुम्हाला लगेच कळेल का इथे 18 7 किती होतात 108 होतात किंवा 26 5 किती होतात 130 होतात. तर हे 26 कुठून आलेत, तर ह्या 2 अंकांची त्यांनी बेरीज केलेली आहे. ह्या 2 अंकांची बेरीज केलेली आहे आणि आलेल्या बेरजेला ह्या अंकाने गुणले, म्हणजे 24 आणि 2 किती होतात 26, 26 गुणिले 5 केले त्यांनी तर उत्तर काय येतं तुमचं 130. हे बघा इथे 130 आहे. सेम वे इथे बघा 13 अधिक 5 किती होतात 18, 18 गुणिले तुम्ही 6 केलं तर उत्तर काय येतं तुमचं 108. हे बघा इथे 108 दिलेले आहे. सेम वे तर तसंच इथे येईल 9 अधिक 7 किती होतील तुमचे ते बघूया आपण. 9 अधिक 7 किती होतात 16, 16ला ह्या 4 ने गुणलं 16 चोक किती होतात 64,
म्हणजे इथे उत्तर तुमचं काय येईल 64. 64 हे तुमचं उत्तर असेल. आपण आणखीन एक सम पाहूया. त्या सम मध्ये बघा तुम्हाला एक स्क्वेअर दिलेला आहे आणि त्या स्क्वेअर मध्ये काही लाईन्स आहेत आणि प्रत्येक अंकाच्या समोर काहीतरी अंक आहे. तर त्यांच्यामध्ये काही को रिलेशन आहे का किंवा बाजूच्या अंकांमध्ये काय संबंध आहे का तो पाहूया. तर तुमचं ऑब्झर्वेशन असेल आपण ह्या गणिताचे 2 पार्ट केले समजा, तर आपल्याला असं जाणवेल की 7 अधिक 2 केले तर 9 होतात, 9 अधिक 4 केले तर किती होतात 13 होतात, आणि 13 अधिक 8 केले तर 21 होतात. तर सेम वे इथे बघा 22 अधिक 2 केले, हे बघा 2 अधिक 2 अधिक 4 आणि अधिक 8, 22 अधिक 2 केले तर 24 होतात, 24 अधिक किती केलेत आपण 4 केले तर 28 होतात, आणि शेवटचे इथे अधिक 8 आहेत म्हणून 28 अधिक 8 करूया आपण, तर उत्तर काय येईल तुमचं 28 अधिक 8 36 येईल. हे तुमचं उत्तर असेल. पुन्हा भेटूया आपण नवीन टॉपिक मध्ये. थँक्यू.